एकनाथ शिंदेंच्या भेटीसंदर्भात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ती प्रतिक्रिया त्यांची समोर आली। पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं। कोणत्याही नेत्याला भेटलं की चर्चा सुरू होतात असं राज ठाकरेंनी म्हटलं। चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी मंत्र्यांना भेटावं लागतं। जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांना भेटावंच लागतं। शहराची स्थिती भीषण आहे, त्यावर बोलायला नको का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका असं राज ठाकरेंनी म्हटलं, तर राऊतांनी मात्र या भेटीवरून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। काय आहे, आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही। मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या, एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहेत। आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत। आता आज ते सत्तेवरती आहेत। आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको। माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे। एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही। हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू। पुढची बातमी आपण पाहूयात। वैभव नाईक हे सोबत असते तर सावलीमध्ये असते, उदय सामंतांनी वक्तव्य केलं। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। वैभव नाईकांनी त्याला दुजोरा दिला। मी असं बोललो, पूर्वीपासून वैभवजी आमच्या सोबत राहिले असते, आज ते उन्हात, ते म्हटले मी उन्हात उभा आहे। त्याच्यावर मी बोललो आमच्या सोबत राहिले असते तर कायमस्वरूपी सावली राहील। आता ते काय परत बोलले, तुम्ही बोलले ते बरोबर आहे। ते बोलले त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे। मला उन्हात राहायची सवय असेल तर उन्हातच राहणार। भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदी भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उमेदवार असलेले नारायण चौधरी विराजमान झाले। महापौर पदाची उमेदवारी न मिळाल्यानं भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत चौधरींनी भिवंडी सेक्युलर फ्रंटचा आधार घेतला होता। चौधरींच्या बंडखोरीमुळे भाजपचा भिवंडीमध्ये करेक्ट कार्यक्रम झाला आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला। भाजपचे एकूण 6 नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत आले तर काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 12 अशी एकूण 48 मतं चौधरींना मिळालेली आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांसाठी 4897 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या सर्व विकास कामांची पाहणी केली आहे। पलावा पूल, तिसरा पत्री पूल, वालधुनी पूल तसंच कल्याण रिंग रोड विकास प्रकल्पांची देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली। रिंग रोडच्या संदर्भात भूसंपादनाच्या प्रक्रियेला अडचणी असून येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये या संदर्भात MMRDA सोबत बैठका घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि भूसंपादनाच्या संदर्भात तोडगा काढला जाईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयचा उपयोग केला जातोय। एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआय समिटमध्ये महत्त्वाचं विधान केलं। जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।